तुंबयारान मांडल ग तुंबरान कुणालवन तुंबयारान कुणालवन हात बघा वेळ लवन आकोळ त्या गावात आकोळ त्या गावात गान आकोळ त्या गावात गाई बघा दिलातव गाई बघा दिलातव न बाळा पाट्याले कालव आई दोन दिलातव न तारा याला घेऊन त्या जावावन घेऊन त्या जावावन तर विठ्ठला हा काय शाळा शिकत नाही हा का सुधारणार नाही म्हणून ह्या माया पान दोन गाय ह्या बाळू मात्र मुलाला राखायला दिला त्या ठिकाणाला. तर हा बाळू लहानाचा बर का मोठा होत होता दोन गायी घेऊन रानात चारायला जात असायला त्याची माया जनावरावर फार असायला. तर विठ्ठला तर या ठिकाणाला बाळू रानात गेल्यानंतर काय करत होता माहित आहे का तर त्याला बर का पानं खायची सवय लागली ती झाडाचा पाला एक नाही पाला खाण्यात मोठी सवय त्याला मौज वाटायची फळं खाण्यात मोठी मोठी मौज वाटायची तो शिवरीचा पाला तर अतिशय चवील खात असायला. फळापेक्षा झाडाचा पाला खाण्यात त्याला आनंद वाटायचा. एकदा तर त्याच्या मनात आलं आपण उड्याच मारायच्या तर तो नुसता हातावरच काही फरलांग दोन आता 4-4 फरलांग तो उड्या मारत जायचा. त्याला असा आनंद वाटला झोपू वाटला तर कांबळा हातून त्यावर तो घुंगड टाकून त्यावर झोपत असायला. काटेरी कुंपण बघितल्यानंतर काट्याचा फेस माहित आहे का काटेरी कुंपणावर तो घोंगडी टाकायचा आणि त्यावर बसायचा रात्र म्हणजे दिवस त्या ठिकाणी बसायचा. आता त्याचा मात्र एकेकली स्वभाव होता तो दोस्तात कधी रमला नाही दोस्तात कधी तो खेळला नाही. आणि त्या ठिकाणाला जसा बाळू त्या काटेरी शिरावर बसायला तिकडं काळजी पडायची मातेला सांज झाली बाळू घरला नाही आला म्हणून माऊली ह्या बाळूला शोधत त्या ठिकाणाला यायची रागे रागे त्याला 2 थोबड्या देऊन घरी घेऊन यायची. पण आईनं मारलं म्हणून कधी वाकड तोंड करायचा नाही की कधी रडायचा नाही. तो कुठंतरी आपलं लक्ष दुसरीकडे लावून म्हणजे जसं समाधीस्थ झालेला माणूस असतो एकाग्र चित्तानं कुठे एकीकडे बघत बसला की असा तो नेहमी एका ठिकाणी बघत असलेला बसायचा. किती रात्र झाल्याही त्याला भान नसायचे. असा हा मुलगा एक केली स्वभावाचा. असा झाल्यानंतर त्या ठिकाणाला गंगूबाईनं विचार केला बाळू आपला एक कन्या असायला तिची मर्जी म्हणजे बाळूवर फार भक्ती होती म्हणजे प्रेम होतं. आपला भाऊ जरा कशाचा असला भोळा असला पण आपल्याला आवडतं म्हणून घरी आणलं. त्या माऊलीला गंगूबाईला लग्न होऊन मी बरंच दिवस झालं विठ्ठला मूल नव्हतं मूल नसतं. त्या ठिकाणाला बाळूमामा घरी गेल्यानंतर बाळूमामाच्या पायाच्या पुण्याईनं त्या गंगूबाईला दिवस गेलेले असायला. आणि त्या गंगूबाईला मात्र तर पहिली मुलगी झाली बघा तिच्या पोटाला गा मुलगी झाली त्याच्या देवा पोटाला मुलगी झाली भाई
गावात गावात पेढ वाटला बाळूयाच्या पायी बाबा गुणायाने वांजपण आमचं पिटलावा बोल विठला बाळाप्पा बाळूला मात्र बोलवून बहिरी घेऊन जायचा असला असा तो नेहमी जायचा यायचा जायचा नेहमी जायचा काही दिवस त्याला ठेवून घेतलं आणि त्या असताना मात्र काही दिवसांनी ह्या गंगूबाईला दिवस गेलं 9 मास पूर्ण झाल्यानंतर मुलगी बर का जन्माला आली तिच्या पोटाला आनंद झाला हिरापा खिलाऱ्याला आणि त्या गंगूबाईला उभयतानी गावात पेड वाटलं आणि हा बाळू मामाचाच बर का प्रसाद आपल्याला मिळाला. मामा नाव पुढे पडलेलं आहे सदा पण आता बाळू कसं म्हणायचं आपण मामा पण म्हणून बाळू म्हणूया आणि बाळूच्या पुण्याईनं मुलगी झाली आपल्याला म्हणून आनंद झालेला असायला. इकडे ह्या मायापाच्या पोटाला काय झालं माहितीये का बाळू मामाच्या नंतर भीमा आणि गांधारी अशी परत 2 मुलं झालेली असतात. पहिल्यांदा कुर्ली मुलगी आणि शेवटाला मुलगी ही वळीने 3 मुलग झालं. मायापाला या बाळूला मात्र गया राखायचं बाळू मामाला गया राखायचं काम दिलं. तो रानात गेल्यानंतर कुत्र मांजर गाय यांना आपण जेवत बसला आणि पुढे आलं तर सगळं अन्न त्याने नेलेल्या भाकरी बांधून नेले तो सगळं जनावराला घालायचं तिथं प्रेम जनावर होतं. आणि जर एका दिवशी चारा जर नाही मिळालं तर हा बिचारा स्वतः उपाशी राहत असायला विठला. त्या ठिकाणीला मायापण विचार केला आपला बाळू आपल्या घरी राहिला काय किंवा आपल्या लेकीच्या घरी राहिला काय सारखाच आहे होय तर तो काही सुधारायचं नाही तर ह्या पोराला काही तर चांगलं वळण लागावं. पण आपल्यात काय घरात ही वळण लागणार नाही म्हणून याला दुसऱ्याकडे चाकरीला ठेवावं म्हणून त्या अकोळ गावामध्येच बरं का एक शेडजी असायला. त्या शेडजीच्या घरामध्ये ह्या बाळूला आपण नोकरी ठेवा. त्या शेडजीकडे जनावर आहे ते शेती आहे त्यात गडी माणसात रमून जाईल काय तर चांगलं वळण लागेल. म्हणून त्याने या माया पण आपला बेत आपल्या राणी सुंदराबाईला सांगितला. परंतु सुंदराबाईला वाटलं माझं लेकरू लोकांच्या स्वाधीन कसं करायचं त्याला चाकरी कसं ठेवायचं म्हणून बिचारीनं सुंदराबाईनं विरोध केला. परंतु मायाबा म्हणाला माझ्या मुलाचं वाटोळ व्हावं असं का मला वाटतंय का माझ्या मुलाची नुकसान व्हावं असं मला वाटतंय. तुझी माया माझ्या बाळूवरती आहे तर माझी माया नाही का म्हणून त्याला अशा रीतीने समजूत घातली. मी त्याला चाकरी ठेवणार आहे म्हणजे पैशासाठी नाही तो सुधारावा म्हणून असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणाला बाळूला गोष्ट ही कळलेली असायला. बाळू आपल्या बाबाला लागला सांगायला बाबा मला दुसऱ्याच्या चाकरी कशाला ठेवतोस मला 4 गायी दे त्याच्या 100 करून धावतो. हे मात्र या बाळू मामाचं बोल ऐकून 100 करून धावतो आणि आपल्याच घरामध्ये बरं का 10 पोरं गैर राखायला ठेवा असलं 4 गडी 10 गडी मी ठेवतो मला चाकरी ठेवाय नको म्हणल्यानंतर ही येड आहे ही खुळा आहे बरोबर ते कसं घ्यायचं कशाला ऐकायचं याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. बाळूचं हे बोलणं त्यांच्या ध्यानातच आलं नाही आणि शेवटी त्या बाळू मामाची चाकरी सुरू झाली त्या अकोळ गावात शेडजीच्या घरामध्ये. त्या ठिकाणाला शिडजीच्या घरामध्ये बाळू मामाला चाकरी ठेवलं. त्या ठिकाणाला ह्या बाळूला मात्र त्या शिडजीने काय केलं माहितीये का तर या शिडजीच्या घरामध्ये बरं का शेत जमीन भरपूर असायला गाई गुरं भरपूर असायला. त्या ठिकाणाला शेतीची कामं करण्यासाठी आणखी 2-4 गडी असायला आणि बाळू मामा घरामध्ये गेला त्यावेळेला त्या शिडजीची गाई रबर का घेऊन नित्य नियमानं तो चारायला जात असायला. बाळूमामाचा पायगुण काय माहित आहे का बाळूमामा घरामध्ये गेल्यानंतर त्यांची गाई गुरुबर का भरपूर दूध द्यायला लागली त्या ठिकाणाला. त्याचा बागा त्याचा कुळा गावात त्याचा बराबराट बराबराट आनंद वाटला त्याचा चिडचिला त्याचा चिडचिला चिडजीच्या मातीन बघा चिडजीच्या मातन बाळू याच्या पायाची बघा पायी बघा गुणानवा पायी बघा गुणान बघा पायी किंवा
बघा चला देवा पोटायाच्या पोरा बाबा प्रमाण पोटायाच्या बाळा प्रमाण माया करूया लागले माझा बाबा बघा आनंद आनंद गडच्या जगतीत राहू लागला रावगा लागला सदा बोल विठ्ठला. ह्या बाळू मामाला मात्र चाकरी ठेवलं शिडजीच्या घरी. शिडजीच्या घरी बाळू मामा चाकरी राहिल्यानंतर आज हे घेऊ उद्या ते घेऊ असं बघता बघूच तर त्या शिडजीची भरभराट आली. तो कितीतरी मोठा सावकार झाला, त्याला माझं ठेवण्यासाठी जागा नाही, त्यासाठी तंबाखूची गोडाऊन बांधावं लागले. तर विठ्ठला या ठिकाण्याला बाळू मामा नित्य नियमाना गायी बरका घेऊन चरायला जात असायला. गायी दष्ट पुष्ट करून तो नित्य नियमाना घरी आणायचा. बाळूच्या पण पायानं बरका त्या पायाच्या पुण्याईनं ते गायी बरका दूध जास्त देऊ लागल्या. त्या शेडजीची माऊली आई होती ना, त्या आईची मर्जी त्या बाळूवर बसली. कारण का बाळूचा पैगून आहे या ठिकाण्याला, म्हणून माऊलीनं त्या ठिकाण्याला बाळूला आपल्या पोटाच्या मुलापेक्षा बी त्याच्यावर अधिक माया करू लागली. त्याचा चांगल्या प्रकारे सांभाळ करू लागला. हा बाळू मामा चाकरी करू लागला चाकुळ गावात शिडजीच्या घरी सावकाराच्या घरी. तर विठ्ठला या ठिकाण्याला बाळू आपल्या चाकरीमध्ये कुठंही कमी पडत नसायला. प्रामाणिकपणे दिलेलं काम तो त्या घरात बरका करायचा. कुणावर वाकडं बोलायचा नाही, कुणाला खेळायला जायचं नाही. आपलं काम सोडून कधी कुणाच्यात जाऊन मिसळ आहे, काम सोडून तो आपल्या घरी सुद्धा कधी गेला नाही किंवा आपल्या बहिणीकडे गेला ना. असा तो आपल्या प्रामाणिकपणाने तो आपली नोकरी बजावत होता. तर बाळू मामाला त्या घरामध्ये त्या वेळेला जेवण्यासाठी एक थाळी एक वाटी तांब्या दिलेला असायला. आणि ते बाळू मामा त्यात जेवत असायला. जेवून झाल्यानंतर ती घासून लखलखीत करून त्या गायीच्या गोट्यात जे दिवळ होती त्या समोर त्या दिवळीत तो नेहमी ठेवत असत. तर विठ्ठला त्या घरामध्ये वेगवेगळे नोकर असायला. दिवसभर प्रत्येकाची कामं वेगळी वेगळी असायला, परंतु संध्याकाळच्या वेळेला ते एकत्र येऊन बर का त्या गाईच्या गोट्यात झोपत असायला. त्या ठिकाणाला बाळू काय करायचं माहितीये का, एका कोपऱ्यात बर का गाईच्या समोर आपली घोंगडीची फाळ करायचा आणि त्या दिवळीच्या जवळ झोपत असायला. म्हणजे खफाळ म्हणजे सदा काय माहितीये का, कांबराला भीतीच आणि हातराला भीतीच असं करून तो झोपत असायला. ह्या बाळूच्या प्रामाणिकपणावर नोकर चाकर मंडळी खुश होती. गडी प्रामाणिक पोरे आहे या जाग्याला. अशा वेळेला दिवस निघून जात असायला. एकात्र मात्र रात्रीला तर या ठिकाणाला बाळू मामाला जी थाळी दिली होती घासून विठ्ठला काय झालं माहितीये का, त्या थाळीला एक छिद्र पडलं आणि आमटी वाढली, ताक वाढलं, कढी वाढली, दूध वाढलं तरी त्यातनं ती खाली गळून पडायचं. पण बाळू मला म्हणायचं नाही कधी जेवताना मला दुसरं वाढ येईल संपलंय किंवा दुसरं मला ही ताटली फुटल्या म्हणून दुसरी असं कधी म्हणला नाही. तर या बाळूमामानं आयडिया काय केली माहिती आहे का, हे बरं का आपल्या ताटात घातलेलं सांडू नये म्हणून बाळूमामा काय करायचा, त्या छिद्रामध्ये बारकीशी अशी काटकी घालायचा आणि त्यातच आपण जेवण करायचा. पण स्वार्थ कधी झाला नाही. काम आपण एवढं करतो आपल्याला खायला चांगलं ताट देत नाही असं कधी म्हणाला नाही. वाटलंच नाही बाळूमामाला. असंच एका दिवशी मात्र रात्री वेळ ते ताटली ढाकून ठेवली होती. एका तर दिवसाला सर्व गडी माणसं बरं का त्या गोठ्यात झोपलेली असायला. आणि रात्रीच्या वेळेला चमत्कार झाल्या बरं का त्या जागेला. रात्रीच्या येळाला बघाव, रात्रीच्या येळाला गा, रात्रीच्या वेळाला बघाव, रात्रीच्या वेळाला वा, रात्रीच्या वेळाला बघाव, रात्रीच्या वेळाला गा, रात्रीच्या वेळाला बघाव, रात्रीच्या वेळाला वा. कवा तू का गडाला बघा, कवा तू का गडाला वा, कवा तू का गडाला बघाव, कवा तू का गडाला वा.
एका त्या गड्याला बघ ग एका गड्याला तर विठ्ठला ज्या गोट्यात हा बाळू मामा झोपला होता आणि ताटली मात्र देवळी ते ठेवलेली होती. असं काही दिवस निघून गेले. एका दिवशी महाकाळुंक मोठा अंगारा पडलेला होता. तर गडी माणसं त्या गोठ्यात नीत झोपत असायला. बाकीचं गडी होतं, कोण मसर राख्या होतं, कोण मेंढ राख्या होतं, कोण बैल राख्या होतं. तर त्या ठिकाणीला त्या गड्यापैकी एक बर का रात्रीच्या 1च्या सुमाराला जागा झाला. तर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याला काय विचित्र घडलं माहिती आहे जागा झाला. तो उठून बसला. बघतोय तर गोठ्यात प्रकाश पडलाय. जणू एखादा लाईट लावावा असा मोठा उजेड पडलेला दिसला. सुंदर प्रकाश त्या दिवळीमधून लागला होता पडाईला. ते पाहिल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं. त्यानं बाजूला झोपलेली 4-5 गडी मंडळी होती. त्यांना उठून आरा गड्यानं उठा. खंदील आता उजेड काय एवढा असतो का? खंदील पण नाही. हा उजेड एवढा चकचकीत कुठला दिसायला लागलाय. भाळ मोठं काळोख दिसायला लागलंय. म्हणून पडून गेला त्या टायमाला बाकीच्या गड्याला उठून बसवलं त्या जाग्याला. तर बाकीचे गडी उठल्यानंतर त्यांनीही तो प्रकार बघायला. तो बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये कुतूहल निर्माण मनामध्ये झालेले असायला. त्यांनी दिवा लावून बघायचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्या दिवळीच्या जवळ बाळू निवांत शांत झोपला होता. दिवा लावल्याबरोबर तो दिसायचा. प्रकाश बंद झाला. बघत्या तर घोंगड्यामध्ये गुंडाळून झोपलेला बाळू मामा दिसला. तर हा नित्याचा प्रकार त्या घराच्या गोट्यात लागला होता उयाला. त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालेला असायला. आता त्या गड्याने विचार केला, शिरजीच्या आईला ही गोष्ट आपण सांगूया. होय. त्याशिवाय आपल्याला काही कळायचं नाही यातलं काय. अरे काय प्रकार आहे? भूताटीचा प्रकार आहे का? देवाचा प्रकार आहे का? काय आपण शिरजीच्या म्हणजे शिरजीच्या आईला सांगावा म्हणून ते सर्वजण गडी काय करायला आजीबाईच्या जवळ बर का निघून जायला. आणि आजीबाईला लागलं होतं सांगायला. आजीबाई रोज बर का आपल्या गोठ्यात बाळू झोपतो त्या ठिकाणाला दिवळीतून सुंदर प्रकाश दिसतो आम्हाला. असो दिवसभर रोजच्या रोज विचार करत होतो. आज संध्याकाळी आपण सांगावं कवा रात्र होत्या म्हणून त्या ठिकाणाला आजीला सांगितल्यानंतर आजीला मोठं नवाल वाटलं. बाळानो काय काळजी करू नका. आज संध्याकाळी मात्र मी येते बर का गोट्याला. मला कसला प्रकाश आहे ती दाखवा. असं म्हणून त्या एका दिवसाला सर्व गडी झोपलेला असायला. रात्री 1च्या सुमाराला शेडजीची माता बर का निघून आलती त्या गोट्याच्या ठिकाणाला. बघायला आली या बघायला आली व बघायला आली गा बघायला आली गोट्याच्या जवळ गोट्याच्या जवळ गोट्याच्या जवळ धोळा बाबा आल्या. बघायला लागली तिला काही दिसला. बोल विठ्ठला. आजी मात्र त्या गोट्यापाशी आली. निघून बघत्या तर खरोखरच मोठाच्या मोठा दिवा लावल्यासारखा प्रकाश पडलेला दिसला. सुंदर प्रकाश त्या दिवळीतून लागला होता यायला. धाडस करून बर का आजीबाई पुढे जायला. त्या दिवळीमध्ये दिवळीच्या समोर गेल्यानंतर आजीबाईला त्या थाळीमध्ये काय दिसलं माहित आहे का? त्यांच्या धर्माची बस्ती म्हणजे जैन धर्माची जी बस्ती आहे त्या बस्तीचं दर्शन घडलं त्या माऊलीला त्या थाळीमध्ये त्या ठिकाणाला. म्हणजे देवळाचं दर्शन दिसलं तर महावीर देवाचं दर्शन म्हणजे देवळा सकट तिला दर्शन दिसले त्या थाटलीमध्ये. मोठं कौतुक वाटलं त्या टायमाला. कुणाला सांगावा कुणाला बोलावा म्हणून ताटली गडबडीने घेतली संगतीला. त्या ठिकाणाला विठ्ठला आजीबाईंची भान बर का निघून गेलेली असायला. आजीबाईनं गडबडीनं बर का त्या गड्यासनी लागली होती उठवायला. आराम उठल्यानं उठा कसलं झोपवायचा एवढं म्हणून तिने उठवलं प्रत्येकाला. घडी उठल्यानंतर लवकर गडबडीनं दिवा लावा म्हणतात. दिवा लावून बघतात तर प्रकाश बी गेला. आणि त्यावेळेला बाळू मात्र
निवांत झोपलेला आहे. त्याच्या तोंडावर का तेज लागलं होतं चमकायला. आजीबाईनं ते पहिलं बाळूला कशाला आता उठवायचं. ही आजची घटना किती शुभ आहे. ह्या थाळीने मला माझ्या वस्तीचं, माझ्या देवाचं, माझ्या धर्माचं मला दर्शन केलं. म्हणून आजीबाईनं काय केलं ही म्हणजे थाळी ठेवावं आपल्या देवाऱ्यात ठेवावं, नेहमीच पूजा करत राहावं. म्हणून आजीबाईनं त्या बाळूची बर का थाळी वाटी तांब्या सर्व ती भांडी जुनी होती ती घेऊन गेली आणि त्या ठिकाणाला तिनं दुसरी नवी भांडी आणून ठेवलेली असायला. सकाळपारी बाळू मामा उठून बघत्यात तर त्या ठिकाणाला जुनी बर का काही भांडी आपली तिथे दिसणार. ही नवीन भांडी ठेवलेलं पाहिल्यानंतर बाळू मामाला प्रत्यक्ष त्यांच्या मनाला वाईट वाटलं. या ठिकाणाला ती भांडी गेल्यापासून बर का त्याची जेवणावरची वासना उडाली त्या ठिकाणाला. आणि तो जेवण आपण खाईन आपण आणि नित्य नियमानं उपवास लागला करायला. वाईट गा बाबा वाटल वाईट गा देवा वाटल गा बाळू माझ्या मामाला गा बाळू मामाला. बाळू माझ्या मामाला गा बाळू मामाला. जेवाना तो बघा काही नाव जेवाना तो बाबा काही नागा उपवासी कामेला करायला शिडजीच्या आईला गा वाईट वाटाला. सदा बोल विठ्ठला. दुसरी ताटली आणून ठेवली. सकाळपारी बाळू मामा उठून बघत्यात तर माझी ताटली नाही, त्याची जेवणावरची खाण्यावरची वृत्ती निघून गेली. त्यावेळेला वाईट वाटलं त्या आजीबाईला. त्यावेळेला आजीबाई प्रेमानं लागली बोलायला, बाळू बाबा रे तुला काही दुखतंय का, काय खुपतंय का, आजकाल तू अलीकडे जेवण झालाय, काय झालंय सांग बाबा. तुला कोण काय म्हणलं का, कोण बोललं का, तुला काय पाहिजे सांग, तुला कपडे आणू, काय पाहिजे ते माग बाळू मामा. बाळू माझा जीव सोडून तुला काय पाहिजे ते माग. परंतु बाळूना एक ब्रक काढला नाही. त्या ठिकाणाला दिवसेंदिवस उपवास लागला राहिला. शेडजीनं त्याच्या आईनं बऱ्या बोलानं सांगून बघितलं, धाक दपशानं सांगून बघितलं, लोकांचं पोर ह्याच्यामुळे आमचं चांगलं झालं बिचारा. मला वाईट वाटले त्या टायमाला विचार लागले माया लेकर करायला. लोकांचं लेकरू पाची लागले रायाला आपल्या गिरवाड्याला. म्हणून त्या माऊलीनं त्या वेळेला विचार केलेला असायला बाळूला का त्याच्या घराकडे पाठवलेलं बरं. लोकांचं लेकरू मरून गेलं तर काय करायचं म्हणून. तर त्या ठिकाणाला बरं का काही देणं नाही काही घेणं नाही विठ्ठला. अशा तऱ्हेने बाळूची ह्या ठिकाणाला 2 वर्षाची चाकरी संपली आणि तिथून बाळू निघून आपल्या घरवाड्याला. तर काय करायला आल्यानंतर त्या ठिकाणाला गंगूबाईला ही गोष्ट कळल्यानंतर गंगूबाईनं बरं का घेऊन गेली आपल्या घरवाड्याला. कारण का माहित आहे का 2 वर्ष गावात राहून त्यानं चाकरी केली पण बिचाऱ्यानं कधीही चाकरी सोडून काम सोडून तो आपल्या आईला भेटला. कधी बहिणीकडे आला नाही किंवा कधी आईकडे आला नाही, कधी बापाला येऊन बोलला नाही किंवा कधी मेहण्याला येऊन बोलला नाही. आता हा बाळू मात्र चाकरी करून घरी आला म्हणून बातमी कळली कुणाला. अशी बातमी कळाली गंगूला. त्यावेळेला गंगूच्या घरामध्ये गेल्यानंतर गंगूला त्यावेळेला मुलगा झालेला असायला. आनंदाच्या भरात बर का त्या ठिकाणाला ही गंगूची मुलं त्या बाळूच्या भोवतीनं मामा मामा म्हणून हिंडायची झाली आणि मामा मामा म्हणून तर का फिरत असायला. मामा म्हणून बाबा मारित माझ्या बाळूच्या गमाला तमाच्या बाजूला बघ जगात बाळू मामा झाला. बाबा जगात बाळू मामा झाला. तर विठ्ठला ती मुलं
लहान लहान त्या गंगूबाईची मुलं मामा मामा म्हणायची. म्हणून त्या दिवसापासून हा तो बाळू मामा लहानांचा मामा थोरांचा बी झाला आणि त्या ठिकाणी तवाच्या पासून त्या गंगूबाईच्या मुलाने हाक मारली मामा म्हणून या बाळू मामाला सर्वांचा तो मामा झाला. आज आमचा सुद्धा हा बाळू मामा. तर बाळू मामा त्या ठिकाणीला ह्या हिरापा खिलारी आहे ना त्याच्याकडे थोडी मेंढर होती. त्यानं ते बाळू कुठे दिली. आता बाळू कळता झाला होता. बाळू त्या दिवसापासून बरं का खिलाऱ्याची म्हणजे आपल्या अरे मामा काय करतोय माझी थोडी मेंढर आहे ती मेंढर लागला. तेव्हापासून मामा बरं का बकरी लागला होता राखाईला. आनंदाच्या भरात त्या कोळ गावाला आणि आनंदात बरं का विकला. बकरी बर का घेऊन गेल्यानंतर बकरी कशी सुस्त मस्त असावी असं त्याला वाटत असायला. तर बकऱ्याचा उपवास त्याला सण होत नसायला. आणि त्या वेळेला बर का मामा आपली बकरी घेऊन रानामध्ये सर्व हिंडण्यासाठी ही बकरी मात्र मेवण्याची बकरी घेऊन बाळू मामा काय करायला त्या गावातून बर का त्या गावात ती बकरी चरायची. जर गावात जर बकरी चरायला जागा नसती तर दुसऱ्या गावाला चरणीला जायचं. आता बाळू मामा लागला मेंढ्या राखायला. लहानाचा बाळू मामा मोठा मुयाला. मेंढ्याच्या जीवावर बर का त्याच बर का मेंढ्यावर आपलं प्रेम बसलेलं असायला. आणि बाळू मामा शेळ्या मेंढ्या घेऊन बर का त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या रानाला अन बाळू माझ्या बाबाला गा बाळू माझ्या बाबाला. ऐका दुसऱ्या भागाला